नंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे। वैनगंगा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटलाय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे। वैनगंगा नदीला पूर आला असून आष्टीलगतचा मोठा पूल पाण्यात बुडाल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांशी असलेला संपर्क तुटलाय। भामरागड तालुक्यातल्या 100 गावांचा तिसऱ्या दिवशी संपर्क तुटलेलाच आहे। पलकोटा आणि बांडिया नदीला आलेल्या पुराने सलग 5व्यांदा भामरागडचा संपर्क तुटलेला आहे। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे। वैनगंगा नदीला पूर आला असून आष्टीलगतचा मोठा पूल पाण्यात बुडाल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे। भामरागड तालुक्यातल्या 100 गावांचा तिसऱ्या दिवशी संपर्क तुटलेलाच आहे। परकोटा आणि बांडिया नदीला आलेल्या पुरानं सलग 5व्यांदा भामरागडचा संपर्क तुटलेला आहे। तब्बल भामरागडमधल्या 100 गावांचा संपर्क तुटलेला आहे। अधिक माहिती घेऊयात। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, गडचिरोली आणि चंद्रपूर मधली परिस्थिती काय आहे सध्याची? संदीप, आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2 दिवसापासून जो पाऊस पडत होता त्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती कालपासून तयार झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागडचा संपर्क परवा संध्याकाळी तुटला होता। आज तिसऱ्या दिवशी सुद्धा भामरागडमध्ये हीच परिस्थिती कायम आहे। भामरागडचा संपर्क तुटलेला आहे आणि तिथली मोबाईल सेवा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे। आणि भीमा नदीला पूर आल्यामुळे मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। तो आज दुसऱ्या दिवशी सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि अंतर्गत काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। ही परिस्थिती आपण जर बघितली तर असेल, त्यासोबतच अहेरी असेल, सिरोंचा तालुक्याच्या काही अंतर्गत गावांचा संपर्क तुटलेला आहे। आणि आज सकाळपासून वैनगंगा नदीला जो पूर आलेला आहे त्याच्यामुळे चंद्रपूर गडचिरोलीचा संपर्क तुटलेला आहे। आष्टीलगतचा जो मोठा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल 100च्या जवळपास नागरिकांना तहसीलदार कैलास अंडील यांनी भामरागडमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं आणि आज सुद्धा पूर उतरेल की नाही याची वाट नागरिक बघत आहेत। आणि अजूनही परिस्थिती पावसाची आहे आणि परत एकदा पाऊस पडण्याची अगदी महेश, चंद्रपूर आणि गडचिरोलीतले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। जव्हार शहर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलेलं आहे। सकाळी 7:46 पहिला भूकंपाचा धक्का बसला तर दुसरा भूकंपाचा धक्का 7:51 बसला। एका पाठोपाठ 2 भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण बघतोय जव्हार शहर भूकंपानं हादरलेलं आहे। सकाळी 7:46 पहिला भूकंपाचा धक्का तर दुसरा धक्का 7:51 बसलाय। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, काय अधिक माहिती देशील याबद्दल? नक्कीच संदीप, पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तलासरी या भागामध्ये गेल्या 7 ते 8 महिन्यापासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत होते। त्यानंतर जे आहे जव्हारमध्ये भूकंपाची मालिका जी आहे सुरू झालेली पाहायला मिळते। आज जवळपास सकाळपासून जे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। 2 वर्षापूर्वी देखील जव्हारमध्ये असेच भूकंपाचे धक्के आहेत ते वारंवार जाणवत होते। अगदी वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, मात्र या भूकंपामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।